हरि जय जय राम कृष्ण 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 राम जय जय राम जय 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 राम राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि उबे बिटे मरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी टेमुनिया करकटावरी टेमुनिया करकटे वरी ठेवोनिया करकटे वरी ठेवोनिया तुलसी हार गड़ा कास पीतांबर हरे तुलसी हार गळा कासे पीतांबर आवड निरंतर ध्यान आवड निरंतर ध्यान हरे आवड निरंतर ध्यान हेचे ध्यान आवड निरंतर हेचे ध्यान हेचे मकर कुंडले तळपती श्रवणे हे मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे हे मकर कुंडले तळपती श्रवणे कंठे कौस्तुभ मणि विराजितो कंठे कौस्तुभ मणि विराजितो कंठी कौस्तुभमणि विराजितो कंठी कौस्तुभमणि तुलसी हार गड़ा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर निरंतर ध्यान आवड़े निरंतर ध्यान आवड़े निरंतर ध्यान आवड़े निरंतर ध्यान हे तू कामने मादे हे सर्व सुख कामने माधे हे सर्व सुख तू कामने माझे हेची सर्व सुख तू कामने माझे हेची सर्व सुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर आवड निरंतर हेची जान आवड निरंतर हेची जान तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर
कृष्ण हरे जय जय राम 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 कृष्ण वाह वाह जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय हरे जय राम कृष्ण जय 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 जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण राम जय जय हरि हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण सुख झाले ओ साधने झाले ओ साधने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने हे तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा वाह गुरुजी वाह वाह क्या बात है हाँ तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा ए तो हा माधव बरवा क्या बात है गुरुजी हाँ तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा गुरुजी वाह तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा हे बहुत सुकृताची जोडी म्हणून वेठली आवडी तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा 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 सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर सर्व
माधव बलवा हे बाप रखुमा देवी बाप रखुमा वाह प्रकटी वाह वाह विठ्ठल बरवा माधव बलवा माधव जय जय राम कृष्ण 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 जय जय राम जय टाळी वाजून म्हणायचंय जय जय राम जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम 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 अवघी चिंता अवघी चिंता वारली संत दर्शन लाभ पद्मनाभ जोडीला अवघी चिंता मारणी वाह 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 गुरुजी पद्मनाभ जोडला संपुष्ट हे हृदय पेटी संपुष्ट हे हृदय संपुष्ट हे हृदय पेटे संपुष्ट हृदय पेटे हे करुणी पोटे साठव करुणी पोटे साठव संत दर्शन निहालाव पद्मनाभ जोडीला करुणी पोटी हे साठव संत दर्शन पद्मनाभ जोड तुका म्हणे होता देवा तुका तुका म्हणे होता ठेवा तोया बाबा सापडला तोया बाबा हे सापडला संकदश निहाला पद्मनाभ जोडीला तोया भावा सापडला तोया सापडला संत हरि विठोबार कुमाये गोपार कुमाये टाळी वाजून म्हणायचं माझ्या बरोबर गोपा हरी रखुमाये वाशिष्ठी वा वा गोपार कुमाये
खाली वाका खाली वाका वाजवा ना टाळी टाळी वाजव असं हा गुरुजी पुढे उजळले भाग्य उजळले भाग्य उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य उजळले भाग्य उजळले उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली संत दर्शनी हाला संत दर्शनी हाला संत दर्शनी हाला संत दर्शनी हाला पद्मनाभ अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली संत दर्शनी हाला 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 पद्मनाभ पद्मनाभ जोडला ये पद्मनाभ जोडला पद्मनाभ
जोडला पद्मनाभ पद्मनाभ जोडला ये पद्मनाभ जोड
पुंडलिकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान माऊली प्राणेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य महाराज
श्री चैतन्य अडबणनाथ महाराज, सद्गुरु नारायण गिरी बाबा, विठाला विठाला विठाला, पुंडलिक वरदारी विठ्ठल, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली चाळेश्वर महाराज की जय, बोलो रे भाई सब संतान की जय, विठाला 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 विठ्ठल टाळी वाजव एकदा छान वा. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता बारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला, संपुष्ट हृदय पेटे, करोनी पोटी साठवो, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तो या बाबा सापडला, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. विठाला 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 विठाला. समचरण स्रोजम सान्द्रणीला बुधावम, जगडनीत पाणी मंडनम मंडनानम, तरुण तुलसीमाला कंजनम कंजनेत्रम, सवय धवला समिठ्ठलम चिंतयामि, महायोगपीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय धातु मुनीन्द्र है, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा गुरुप्रतमणमण. दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपा जाणे कधीचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका, हरिकलावज्ञ जोधरार्तावतारम, कलंकांक देजोदिका मोदी वक्त्रम, खलानिशवादापनोदार दक्षिण, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम. ओम नमो ज्ञानेश्वरा. श्री करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, मी कला कुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, सेवेला गे सेवक झालो, 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 सेवेला गे सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरण, तुमच्या लागलो निज चरण, अव स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेरो, तुमच्या लागलो निज चरण, वा वा वा, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा. सेवेला गे
या देवा यावरी न करा अभे सेवेला सेवक धारो तुमच्या लागलो निज चरणा सेवेला सेवक धारो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करा लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना 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 वेळोवेळा हा सोळा स्वर्गी नाही उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतून हरी हे अकारण करुणावरुणालय श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं अथांग दयेनं आजच्या प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचं लाडकं लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणारा एकमेव साधू मानवी जन्मातला 8वा आजोबा ज्यांना म्हटलं गेलं मानवी जन्मामध्ये आलात आणि आपला उभा आयुष्य ज्यांनी समाजाकरता नवे नवे या जगाकरता खर्च केलं त्या श्रीमंत साधू तुकोबाराय यांचा गोड असा अभंग संतांच्या सानिध्यात काय होतं संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर काय होतं याचा गोड असा परिहार देणारा अभंग आजच्या 3ऱ्या दिवसाच्या सेवेकरता निवडलाय विठ्ठल सप्ताह म्हटलं का थोडीशी पार्श्वभूमी असते काय असते पहिला दिवस म्हटलं का नाना पहिल्या दिवशी नामपर प्रकरणामध्ये बोलावं लागतं दुसरा दिवस म्हटलं का उपदेशपर किंवा संतपर प्रकरणामध्ये बोलावं लागेल आजचा 3रा दिवस आणखीन संतपर प्रकरणामध्ये मला बोलावं लागेल आणि म्हणून जो अभंग निवडलाय तो श्रीमंत साधू तुकोबाराय यांचा आहे काय म्हणतात तुकोबाराय उजळले भाग्य आता आता म्हटले आता आणि आता हा शब्द सांगितलाय वर्तमान काळात नवे नवे भूतकाळ नाही भविष्यकाळ नाही वर्तमान काळात तुकोबाराय बोलतात माझं भाग्य उजळलंय कधी उजळलंय उद्या नाही किंवा काल नाही आता आता या क्षणाला माझं भाग्य उजळलंय आता वर्तमान काळात तुकोबाराय बोलतात अवघी चिंता वारली पण कशानं वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला संतांच्या दर्शनामुळे हा लाभ मला मिळालाय पण याकरता मी काय केलं संपुष्ट हृदय पेटी करोनी पोटी साठवू काय साठवायचंय तर तुका म्हणे होता ठेवा तो या भावानं अंतकरणातून तो साठवलाय म्हणून संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला विठ्ठल विठ्ठल विठाला 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 हो अभंग गोड निवडलेला माझा आवाज येतोय ना तुमच्यापर्यंत थोडासा गोंधळ करतोय पण मी थोडस जीव काढून बोलेल पण ऐकत चला बारेकाने ऐका खर तर सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या खर तर एक भागाचं वैभव नवे नवे आपण ज्याला प्रति पंढरपूर म्हणतो किंवा प्रति नगरी म्हणतो खर तर आज आपल्या या ठिकाणी सुरू असलेला भामाठाण या ठिकाणी सुरू असलेला अखंड ज्ञानयज्ञ सोहळा भव्य धर्मनाथ बीज महोत्सवानिमित्तानं खरं तर हा कीर्तन सोहळा या ठिकाणी सुरू आहे सोहळ्यातला आजचा 5वा दिवस सुरू आहे बरोबर ना हा असं बोला चला कितवा दिवस आहे 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरे सप्ताची जर यादी बघितली ना बाबा तर सगळ्यात लहान कीर्तनकार मीच आहे सगळ्याच गोष्टीनं वयानं तपानं ज्ञानानं तिन्ही गोष्टीने लहान मीच आहे पण काळजी करायची गरज नाही त्या तालमी शिकलो ती तालीम फार मोठी आहे दगड उचकला की दगडाखाली महाराज निघतो हे तुम्हाला कल्पना आहे बरोबर नाही बोला ना कल्पना आहे बरोबर ना दगडाखाली महाराज निघतो महाराज बारीक असो किंवा मोठा
ठणका मात्र हा त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. ज्या तालमी शिकलो ती तालीम मोठी आहे म्हणून गोड असं चिंतन करणारच आहे. मग हा एकल्याचं नवे खेळ म्हणून जमवला मेळ. या ठिकाणी गोड अशी गायनाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. किती गोड आवाज आहे. महाराष्ट्रामध्ये गायनाचार्यांची जर टॉप 10 ची यादी जर पूर्ण करायला जर कधी जर तुम्ही निघालात तर मला वाटतं या महाराजांशिवाय ती यादी पूर्णच करता येत नाही. अशी महाराज मंडळी माझ्या कीर्तनात या ठिकाणी उभे आहेत. वा किती सुंदर चाल गायली पहिली. महाराज ती चाल इतकी मनाला भावणारी आहे ना. तुम्ही जी चाल म्हटलात ती चाल इतकी अविस्मरणीय आहे, इतकी काळजाला भेदणारी आहे की तुम्ही चाल अख्खं कीर्तनभर म्हणावं आणि आम्ही ऐकत राहावं एवढी सुंदर अशी चाल ती होती. अशी सुंदर पहिली चाल गायली. आदरणीय महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य, प्रसिद्धच नाही त्यांचं गाणं सिद्ध सुद्धा आहे असे प्रकाशजी महाराज कातकडे गुरुजी. एकदा जोरदार टाळी वाजवायची गुरुजींकरता. वा गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे. आवाजातली एक सप्त तारकातली तार त्यांच्या आवाजामध्ये. सरस्वती माता ती तार कोणाला देत नाही. आमच्या गुरुजींना ती तार मिळालेली आहे. गुरुजींना द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय दुसरे गायनाचार्य महाराष्ट्रामध्ये ज्यांचं गाणं इतकं गोड आहे साखरेहून मला वाटतं साखरेला जेवढी चव नसेल गोड तेवढी चव आमच्या गुरुजींच्या गाण्याला आहे. एकदा जोरदार टाळी वाजवायची. मला वाटतं लाखो तरुणांच्या गळ्यात ज्यांचा आवाज आता मीडियामध्ये प्रसारित आहे त्यांना तरुणांना सुद्धा ज्यांचं गाणं ऐकावं आणि ऐकावंच वाटतं असे किशोरजी महाराज शेळके गुरुजींकरता एकदा टाळी वाजवायची. वा गुरुजींना द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय मृदुंग सम्राट दोनही या ठिकाणी गोड आहेत. किती गोड वाजवतात. मी न सांगता त्यांनी टाळी वाजवली तुम्हाला म्हणजे तुमच्यात काहीतरी असलंच पाहिजे. वा आणि म्हणून महाराष्ट्रातले नामवंत मृदुंगाचार्य, मृदुंग सम्राट, मृदुंग महर्षी, मृदुंग तालमणी आदरणीय गिरिजीनाथ महाराज सर बर का. सरांचं गोड असं वाजवणं आहे. सर मला तुमची चाटी तर आवडली पण तुमच्या हातातली जी गुपकी ना ती गोड आहे बर का. वा गुपकी अशी महाराज एवढी गुपकी गोड कुठं पाहायला मिळत नाही. वा गुरुजी द्यावे तेवढे धन्यवाद. सरस्वती मातेचा आपल्यावर सुद्धा मोठा आशीर्वाद आहे हे आजच्या पखवाजातून मला कळालं. महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद. दुसरे मृदुंगाचार्य आदरणीय ज्यांचं महाराष्ट्रामध्ये खूप गोड असं वाजवणं आहे. ज्यांचा धूम घोळण्यामध्ये धूम ज्यांनी घोळावं आणि घोळतच राहावं असं ऐकत राहावं. चाटीमध्ये तितकीच लबकता आहे आणि इकडून पखवाजाच्या धुमामध्ये तितकीच जास्त धडधड नाही, फडफड नाही. गोड पखवाज जर ऐकायचा असेल तर अनिलजी महाराज टेकोडे वाजवायची टाळी महाराजांकरता. सुंदर. महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद. व्यासपीठावर संतोषजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय महाराज मंडळ वाजवा ना टाळी वाजवायची. आदरणीय महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. माझा जास्ती काय कोणाशी परिचय नाही. तुम्ही सुद्धा नानाभर का सुंदर गाताय. तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. मागे पुढे उभा राये संभाळीत आलिया घात निवाराया. तुम्ही सगळे बर का द्यावे तेवढे धन्यवाद. विनेकरी बाबा आहे, सोबदार आहे आणि समोर बसलेले माझ्या सगळे तुम्ही संत माय बाप कृपावंत सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. साऊंड सुद्धा गोड आहे बर का. वा वा वा. आणि विशेष तत्वानं मला येतं कळालं की तुम्ही एकही रुपया मोबदला घेत नाही. वा एकदा त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. वा द्यावे तेवढे धन्यवाद. खरं तर या ठिकाणी चॅनलवाले सुद्धा आमचे गजर हरिनामाचा त्यांचं सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. महंत श्री अरुणनाथ गिरीजी महाराज आणि आमचे खरं तर आदरणीय दुसरे महाराज लखनगिरीजी महाराज यांच्या माध्यमातून मला ही सेवा करण्याचा योग मिळाला. या पवित्र अस्तर दरबारामध्ये माझं सेवा करण्याचं सौभाग्य नाही अति सौभाग्य म्हणावं लागल. आणि म्हणून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझ्या चिंतनाला सुरुवात सगळ्या वारकऱ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. मस्तक हे पाया हे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा वारकरी संस्थाचा या वारकरी संस्थाचा वारकरी हे मस्तक पायावरी या वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी
टाळी वाजवायची. मानवी जन्मातल्या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झालाय. जन्माला इतक्या पवित्र मातीमध्ये आलात तर जगणं आणि वागणं माणसाचं गोड असावं. किती गोड असावं? महाराज म्हणले एवढ्या पवित्र मातीमध्ये आपला जन्म झालाय. कशा करता आलोय माहिती? आपण ज्या कारणाकरता आलोय ते जन्माचं सार्थक करण्याकरता आलोय. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलचे कधी खली. हे जन्माचं सार्थक आहे, हे जन्माचं गणित आहे. मग काय करावं आई? हे बरं का बाबा, ऐका ना नाना, ऐका. काय करावं जन्मात आलात ना तर देव शोधणं उचित गणित आहे. महाराज म्हणले देव मिळवण्याकरता तुम्हाला आम्हाला हा नरदेव मिळालाय. आणि हे ज्ञान नाही कोठे आणि हे ज्ञान नाही कोठे याच देही गडे देवाचे भजन. मग आणि हे ज्ञान नाही कोठे. मग काय करावं? आपण ज्या कारणाकरता आलोय ना ते कारण आहे भजनाचं. कशाचं आहे? बोला ना तुम्ही. जरा बोलले तर फार बरं होईल मला. कशाचं कारण आहे? नाना बोला ना, मागची मंडळी बोला. कशाचं आहे? भजनाचं. शास्त्रामध्ये सांगितलं की माणसानं भजनच केलं पाहिजे. गुरुजी असं बोलल्या काय की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. 3 वेळा. आणि एकदाच काही ते जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय? तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच आंघोळ करताय. वरून मला पण सांगताय. तुम्हाला सांगायला तरी पटलं पाहिजे ना. कबीरदास महाराजांचं म्हणणं आहे औटा हात का मानव देह अरे अल्लाह ने तुझ दिया. औटा हात का मानव देह अरे अल्लाह ने तुझ दिया. एक खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. भज मन नारायण तू भज मन नारायण. भजना करता आलोय. मग भजनाचं माणसानं कधीतरी तारतम्य राखलं पाहिजे का? दिले इंद्रिय हात पाय कान. दिले इंद्रिय हात पाय कान. डोळे मुख बोलाया वचन. डोळे मुख बोलाया वचन. जेने तू जोडसी नारायण. जेने तू जोडसी नारायण. नासे जीवापन भवरो. नासे जीवपन भवरो. नासे जीवापन भवरो. नासे जीवपन भवरो. इंद्रिय हात पाय कान. दिले इंद्रिय हात पाय कान. दिले इंद्रिय हात पाय कान. दिले इंद्रिय हात पाय कान. हात पाय कान. मग गुरुजी हे आपल्याला सगळं काही भजना करता मिळालंय पण आम्ही ते भजना करता लावायला तयार नाही. म्हणूनच कदाचित प्रमाण आहे महाराजांचं तो या झाला फाटा बाधिकेचा. मग आम्हाला भजना करता आलोय. आम्ही भजन कधीतरी केलं पाहिजे. पण भजन करण्याकरता सुद्धा संगत असावी लागेल. संगतीतून भजन घडतं. पण काही लोक संगतीत जाऊन सुद्धा भजनामध्ये प्रेम नाही. प्रेमात भजन असलं पाहिजे, भजनात प्रेम असलं पाहिजे. या गोष्टीशिवाय त्या भजनाला सुद्धा मजा नाही. मग आम्ही भजन करावं कशा करता? भजन हे देवापर्यंत जाण्याचं साधन आहे. मग भजन केलं तर देवापर्यंत जाता येतं. पण हल्ली एवढं भजन करून सुद्धा देव मिळणं कठीण झालंय. का मिळत नाही तुम्हाला देव हल्लीच्या काळात? सांगू का? तुमचा आणि माझा देव मिळण्याचा मार्ग चुकलाय मार्ग आपला. म्हणून मार्ग ओळखणं गरजेचं आहे. निळोबाऱ्यांनी उत्तर दिले मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालो जाता न पडे गोंथा कोटे काय. मार्ग चालणं फार महत्वाचं आहे. का देव मिळत नाही तुम्हाला आणि मला सांगू का? हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार? अरे कपडे झाले छोटे नाना बर का, लाज कुठून येणार? अन्न झालंय हायब्रिड, आरोग्य कुठून येणार? माणूस झालाय पैशाचा,
माणुसकी कुठून येणार आणि भक्ती झाली स्वार्थी तो देव कुठून येणार. साहजिकच गोष्ट आहे. देवाला मिळवायचंय मग लागाल भावानी प्रेम. महाराज म्हणले थोर प्रेमाचा हाची दुष्काळ भावाचा आणि प्रेमाचा देव भोकेलाय. मग आम्ही भाव आणि प्रेम लावलं पाहिजे. महाराज म्हणले त्याशिवाय देव मिळणार नाही. भाव बळे आकळे हे रवी करतळी तैसारी. मग भावानं आणि प्रेमानं आम्हाला देव मिळवायचा आहे. मग महाराज म्हणले काय करावं. आम्ही त्या देवाची महत्वाची पार्श्वभूमी जोपासावी. काय तुमच्या देवाजवळ. महाराज म्हणले पहिले कोठेच नव्हते चंद्र सूर्य तारा अवघे शून्याची होते एक अनुभा तेरे 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 एक अनुभा तेरे तेरे तेत गडाल गजने मन झाली तेत गडाल हल गजने मन. मग हे देवाचं सामर्थ्य. काय देवाचं सामर्थ्य आहे. यदादित्यगतम तेजो जगद भासे ते खिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विधिमामकम. म्हणजे काय. या जगाला चालवणारा घडवणारा बोलवणारा मी एक आहे. म्हणून अनन्य भावानं मला शरण या. पण शरण जाण्याचा जर मार्ग चुकला तर देव मिळणार नाही. मग देवाला शरण जाण्याची आस प्रत्येकानं ठेवली. तुकोबाराने सुद्धा सांगितली देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला घर पुसुनी. पण लोक म्हटली देव न लगे देव न लगे. तुमचा देव आम्हाला लागत. मग दुसऱ्या वर्गाला म्हटले काय म्हटले सेवितो आरस वाटितो अनेक सेवितो आरस वाटितो अनेक सेवितो हरस वाटितो अनेका सेवितो हरस वाटितो अनेका. क्या रे वो उनका रान भारी क्या रे वो उनका रान भारी पीठे भरी जाती बाबुले समान पीठे भरी जाती बाबुले समान घारे होऊन कानान भरे घारे होऊन का रानान विटेवर जाती पाऊले समान विटेवर जाती पाऊले लय लय गोड गाऊन दाखवलंय. अजून काय म्हटले तोची एक सुरदाता तोची एक दान सुरदाता तोची एक दान सुरदाता तोची एक दान सुरदाता विटेवरी जाचे पाऊले समान. तो एक दान सुरदाता आहे. आणि मग त्याला महाराज म्हणतात शरण जा शरण जा. पण तिसऱ्या वर्गाला म्हटले लागून या पाया विनवितो तुम्हाला. पण त्यामध्ये विनंती कोणाला करते. अख्खा अभंग वाचला महाराज. याच्यामध्ये विनंती कोणाला केली हे सांगितलंच नाही तुकाराम महाराजांनी. मग त्याचं उत्तर ज्ञानोबारांनी दिले गाते श्रोते पाहते चतुर्विनोदे दुष्टिते सोहंबावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवणी करा विठ्ठल स्मरण. मग कोण गाते चहुवेदी शाही शास्त्री 18 ही पुराण हरिसी गाती गाते. श्रोते कोण ज्याला माहिती होतं पुढच्या 7 दिवसामध्ये मला सर्प चावणार आहे आणि त्या सर्पाच्या दंशातून माझा मृत्यू होणार आहे. परीक्षिती राजा करे टाळी बोलामुखी नाम चतुर एकच आहे चतुरा तो गुण लावण्याची मुकुट सकळा मणी धन्य तोची विठोबा. त्याला सुद्धा महाराजांनी विनंती केली. विनोदी कोण नारद हे विनोदी होते. दुष्यिते कोण मला वाटतं आपला हा जिल्हा कोणता हा जिल्हा अहिल्यानगर. आणि अहिल्यानगर जिल्ह्यातला एक शेवटचा तालुका वरती शेवटचा
कोणता तालुका? अकोले. बर का, अकोले. अकोला विदर्भात आणि अकोले आपल्या नगर जिल्ह्यात आहे. त्या अकोले तालुक्यात मी त्या दिवशी कीर्तनाला गेलो होतो. गुरुजी ऐका बरं का, लय गोड आहे. आणि कीर्तनाला गेल्यानंतर एक सदग्रस्त कीर्तन संपल्यानंतर माझ्या पाया पडण्याकरता आला. ना नाही का बरं का, पाया पडण्याकरता आला. त्यानं जरा घेतलेली होती. घेतलेली म्हणजे काय तुम्हाला कळते, मला जास्त बोलायची गरज नाही. तो म्हटलं महाराज तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. कोणाला? मला. म्हटलं विचार. तो म्हणला बघा बरं का, प्रश्नाचं उत्तर जर देता नाही आलं तर तुम्हाला माझ्या पाया पडावं लागेल. कोणाला? मला. आणि त्याच्या मला पाया पडावं लागेल. म्हटलं विचार. तो म्हटला महाराज बघा बरं का, प्रश्नाचं उत्तर जर देता नाही आलं तर तुम्हाला माझ्या पाया पडावं लागेल. बरं म्हटलं विचार. तो म्हटला तुमच्या वारकरी संप्रदायामध्ये असे एक साधू होऊन गेले की त्यांनी एका गोटात अख्खे 7 सागर पिले. त्यांचं नाव काय? नाव काय? मला येत होतं, मी सांगितलं. त्यांचं नाव अगस्त्य ऋषी. बरोबर ना, अगस्त्य ऋषी. वा. म्हणले महाराज हुशार आहात तुम्ही. अगस्त्य ऋषी एका गोटात 7 सागर पिले. पण असा कोण आहे की त्यांच्यापेक्षा जास्त सागर पिऊन दाखवल? ए आजे पाहती काय माझ्याकडं? उत्तर देता नाही आलं मला. शेवटी आपल्याकडे एक उत्तर आहे, आडला हरी. आता त्याचे पाय पकडावे लागले. म्हटलं मला काय उत्तर येत नाही, तू सांग. तो म्हटला महाराज तुमचा आजपर्यंतचा अभ्यास 0. म्हटलं बर. म्हटलं महाराज आजपर्यंतचा अभ्यास तुमचा 0. म्हटलं कोण होता असा 7 सागरापेक्षा जास्त सागर पिऊन दाखवणारा? तो म्हटला महाराज ऐकायचं उत्तर. म्हटलं हा. म्हटलं ऐकायचंय. तो म्हटला महाराज हा पठ्ठ्या अख्ख्या एका घोटात 9 सागर पिऊन आलाय. नाही कळलं तुम्हाला? नाही कळलं? असू द्या. काय ना आता कळलं, काय ना घरी गेल्यानंतर कळलं. हा. त्या दिवसापासून तशी माणसं दिसली की मी माझी गल्ली चेंज करून घेतो. नाही नादी नको लागायला. महाराज म्हणले अगस्त्य ऋषी दुष्यती होते. सोहमभावी कोण? शुकाचार्य. शुकाचार्यांची गुरु विदेशजनक. या 8 जणांना महाराजांनी विनंती केली. काय विनंती केली? करे टाळी बोला मुखी नाम. मुखी नाम. करे टाळी बोला मुखी नाम. मुखी नाम करे टाळी बोला मुखी नाम. मुखी नाम करे टाळी बोला मुखी नाम. हे लागोनिया पाया विनवितो तुम्हा. गुरुजी लागोनिया पाया विनवितो तुम्हा. हे लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम. करे टाळी बोला मुखी नाम. मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा. करटाळी बोला मुखी नाम. करटाळी बोला मुखी नाम. विठ्ठल 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 म्हणा वेळो वेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा. म्हणा वेळो वेळा. टाळी वाजवायला एवढं गोड गायलं नाही. त्यांच्यासारखं गातोय ते, पण ते किती गोड गातात. वा. शतदा प्रेम करावं अशा व्यक्तींवर. वा. महाराज म्हणले लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. महाराज म्हणले मग पाया पडतोय, विनंती करतोय. विनंती का करतोय? संत जगाच करता येत असतात, संत आपल्या करता आयुष्य खर्च करत नाही. जसं नारायणगिरी बाबांनी
जसं आपलं आयुष्य जगाकरता खर्च केलं तसे असे कमी साधू असतात. मानवी जन्मातली ही महत्वाची संगत महत्वाची. विठाला 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 विठ्ठल 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 कुंडली कबरदारी विठ्ठल श्रीदानदेव हडमंगनाथ महाराज की जय. सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय. विठाला 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 मग आपण या विषयावर आपण या विषयावर होतो की या जगतामध्ये आपल्याला संतांची संगत लय महत्वाची. मग काय होतं संतांच्या संगतीतून? काय होतं आमच्या गिरीबाबांच्या आमच्या अरुणनाथ महाराजांच्या शरणाच्या संगतीतून? काय होतं? उत्तर देतो. आजचा अभंग निवडलाय बाबाजी मी, उजळले भाग्य आता. हा ऐका, मला आज भाग्य कसं उजळतं हे मला सांगायचं. भाग्य उजळण्याचं गणित एकमेव असं आहे की संत कारणीभूत असतात. ज्या तुमच्या भाग्यात गोष्टी नाही अशा भाग्यातल्या अभाग्यातल्या गोष्टी भाग्यात आणून देणं काम संत करून देतात. एक पुरावा सांगतो. माणसानं वेळेला जपलं पाहिजे. वेळेला आदरणीय बाबा म्हणायचे, माणसानं ज्यानं वेळेला जपलं ना त्याला कोणाच्या पाया पडायची गरज लागत नाही. का? टाइम इज अ मनी हे आपण इंग्रजीतलं एक वर्ड आपण ऐकलेलं आहे. महत्वाचं गणित आहे. वेळ एकदा की निघून गेली, माणसानं किती पश्चाताप केला, गेलेली वेळ पुन्हा आणता येत. म्हणूनच माणसानं वेळेवर पैसा बरोबर जोपासला पाहिजे. का? धन रपी दार रपी या महत्वाच्या गोष्टी आहे. कारण की का, धनवंता लागे सर्व मान्यता हे जगी. पण जे भाग्यात नाही ते मिळून देण्याचं गणित संत करतात. मला ते पटवून सांगायचं. पहिल्या चरणाकडे यायचं. ऐका, असाच एक मनुष्य, माझं या कीर्तनातून काही कळालं नाही तरी चालेल पण एवढा प्रसंग घरी घेऊन जा. आजचं कीर्तन सार्थक लागलं. एकाचं लग्न ना बाबाजी लक्ष्मी मातेनं सोन्याच्या पालखीतून लावून दिलं. आणि एक दिवस त्याच्यावर असा आला, लग्न जरी सोन्याच्या पालखीतून लागलं होतं पण ते रस्त्यावर आलं. पण माणूस रस्त्यावर आला की कोणी साथ देत नाही. हे महत्वाचं गणित आहे. थोडस बोलूच का? जमीन जर रस्त्याच्या कडेला आली तर जमिनीची किंमत 10 पटीने वाढते. बरोबर ना? घर जर रस्त्याच्या कडेला बांधलं तर घराची सुद्धा किंमत 10 पटीने वाढते. पण माणूसच जर रस्त्यावर आला, आता बोला, माणसाची किंमत 0 होते. किंमत आहे का नाही? ऐका ऐका, अजून थोडस पुढे बोलेल. खिशात पैसा आहे तोपर्यंत दुनिया आपल्याला सलाम करेल. पण याच खिशातला पैसा ज्या दिवशी निघून जाईल त्या दिवशी हीच दुनिया आपल्याला बदनाम केल्याशिवाय सोडणार नाही. या दुनियेचं गणित आहे. दुनियेचं गणित आहे. आलं ते रस्त्यावर आणि ज्याला कोण नाही ना त्याला आमचे अरुणनाथ गिरीजी महाराज, नारायण गिरीजी महाराज साथ देतात बरं का. अशा साधूच्या संगतीत गेलं तर जीवनाचं कल्याण होतं. कल्याण होतं. ऐका ऐका, आणखी पोरग ना अशा साधू बाबांच्या संगतीमध्ये गेलं. आजही पण आता मला वाटतं आज आपल्या सप्ताला भेट देण्याकरता प्रयागराजवरून इथपर्यंत आले होते. मला वाटतं माय अक्का, बरोबर ना, आदरणीय अक्काताई महाराज खरं तर आपल्या सप्ताला भेट देण्याकरता, या सोहळ्याला भेट देण्याकरता आले होते. आजही पण तिथं जाऊन बघितलं तर काही साधू लोक पाला खाऊन दिवस काढतात. म्हणजे जे फळावर आपलं आयुष्य काय ते लोटतात. हे पोरग त्या साधू लोकांच्या संगतीत गेलं, पाला खाऊन दिवस काढायला लागलं. एक दिवशीचा प्रसंग असा, ज्या लक्ष्मी मातेनं त्याचं लग्न सोन्याच्या पालखीतून लावून दिलं त्या लक्ष्मी मातेची फेरी तिथून चालली होती. ऐका बरं का, बार काय नाही का. मातेला वाईट वाटलं, अरे याचं लग्न मी सोन्याच्या पालखीतून लावून दिलं आणि इथं पाला खाऊन दिवस काढते. लक्ष्मी मातेनं त्याच्या समोर अनमोल किमतीचा हिरा फेकला. हिरा माहिती? हिरा ठेवे ता ऐरणी वाचे मारे ता जोगणी
तोची मोल पावे खरा करणीचा होय चोरा. तो हिरा त्याच्या समोर टाकला आणि तोही रत्न बारकी होता. आता हिरा उचलतो, आता घरी जातो, बायकोच्या हातात हा हिरा देतो. बायको मला घरात घेईल. घरी निघालं. गावाबाहेर एक नदी पाण्यामध्ये शिरलं आणि डोक्यामध्ये फेटा होता. फेट्याच्या आडीमध्ये त्यानं तो हिरा खवला आणि पाणी पिण्याकरता वाकलं. जसं वाकलं तसं हिरा पाण्यात, बोला ना, हिरा पाण्यात पडला. हिरा पाण्यात जसा पडला, आता पाण्यात मासा होता बरं का सर, पाण्यात मासा होता. माशानं त्या हिऱ्यावर झडप घातली आणि हिरा गिळून घेतला. हे 2 तास पोहिलं. 2 तास पोहीन मासा हाती लागत असतो. नाही लागला. बाहेर आलं. गावाकडे पाहतंय, जंगलाकडे पाहतंय. पुन्हा पालाच खायला निघून गेलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा लक्ष्मी मातेची बिरी आली. मातेला वाईट वाटलं. अरे काल याच्या समोर मी हिरा टाकला तरी इथंच. मातेनं दुसऱ्या दिवशी याच्या समोर अनमोल किमतीचा हार टाकला. आत्ता हार उचलतो, पण कोणी टाकला होता याच्या अजून लक्षात आलं नाही. हार उचलला, आत्ता घरी जातो, बायकोकडं हा हार देतो. बायको मला घरात गेली. घरी निघालं. गावाबाहेरच्या नदीमध्ये आलं. तहान लागली होती, पाणी पितो. आत्ता घरी जातो, पण पाण्याकडे न्यायचं नाही. पाण्याकडे नेलं का पाण्यात पडतंय म्हणून काय केलं, डोक्यावरचा फेटा काढला, हार काढला आणि तो रस्त्याला काढून ठेवला आणि पाणी पिण्याकरता गेलं. वरून घार आली. घारीनं तो हार बघितला. घारीला वाटलं सापच आहे. घारीनं घातली झडप. गारहार, बोला ना, गारहार घेऊन गेले. आता यानं किती विमानं आणली म्हणजे याची ती गार हाताला लागल? नाही, गार हाताला लागाना. शेवटी विलाज नाही विलाज झाला. मग गावाकडे पाहते, जंगलाकडे पाहते. घरी गेलं. म्हणला निदान एवढं तरीच आहे. बायकोला सांगितलं. बायको मला घरात गेली. घरी गेलो. दरवाजा वाजवला. आतून आवाज आला. कोण आहे? हा म्हटला मी. दरवाजा उघड. जसा दरवाजा उघडला, बायको म्हणली कशा करता आलात? हा म्हणला काल मला हिरा सापडला. ती म्हणली द्या, तेवढा तरी जपून ठेवते. हा म्हणला पण गावाबाहेरच्या नदीमध्ये पाणी प्यायला गेलो, हिरा पाण्यात. मग आज कायला आलात? आज मला हार सापडला. ती म्हणली द्या, तेवढा तरी जपून ठेवते. हा म्हणला पण पाणी प्यायला गेलो आणि वरून घार आली आणि गारीनं हार घेऊन गेली. एवढं उत्तर ऐकून बायकोनं हळहळ व्यक्त करायला पाहिजे नाही. बायको म्हणली 2 दिवस पाणी प्यायले नसते तर काय मेले असते का काय? बायकोनं घरात नाही घेतलं. पुन्हा पाला खायला काढून दिलं. पाहता काय माझ्याकडं? घेतलं, पाला खायला दिलं पाठवून. पाला खायला पाठवून दिलं. तिसऱ्या दिवशी पुन्हा लक्ष्मी मातेची फेरी चालली. मातेला वाईट वाटलं. मातेने विचार केला, अरे 2 दिवस झालेत याच्या समोर मी अनमोल किमतीचा हार आणि हिरा टाकते, हे इथंच कस काय? माता विचार करत असताना मातेसमोर एक आकृती तयार झाली. ए माते, याला तू किती रे? याच्या ते भाग्यात नाही. माझं नाव आहे भाग्य आणि मी जर हे त्याला दिलं तरच त्याला ते मिळेल. लक्ष्मी माता म्हणली कस काय? मला पटवून द्या. भाग्यानं 1 रुपयाचं नाणं तयार केलं. बोला किती रुपयाचं? तुम्ही जरा बोला ना, किती रुपयाचं? 1 रुपयाचं. आई किती रुपयाचं? 1 रुपयाचं नाणं तयार केलं आणि त्याच्या समोर फेकलं. खन्न आवाज झाला नाण्याचा. जागा झाला. हा 1 रुपयाचं नाणं उचललं. आत्ता घरी जातो, बायकोला या 1 रुपयाचं काहीतरी घेतो. घरी निघाला. पण शेजारीचे कोळी दादाचं दुकान होतं आणि कोळी दादाकडं मोठा मासा होता. मासा. यानं 1 रुपयाचा एक मोठा मासा खरेदी केला आणि घरी निघालं. पण मासा तयार करण्याकरता जळण लागतं, लाकडं लागतात, सरपण लागतं. म्हणून तो मासा एका झाडाखाली ठेवला आणि झाडावर चढला. नेमकी ज्या झाडावर चढला लाकडं मोडायला, त्याच झाडावर त्या घारीचं घरटं होतं आणि घरट्या त्याचा फेटा आणि तो हार होता. खाली घेतला. आत्ता घरी जातो. घरी निघालं. एका हातात मासा, फेटा, हार, सरपण घेऊन घरी निघालं. रोजची नदी लागली रे, रोजची नदी. आज म्हणला मेलो तरी चालल, पण आज मेलो तरी चालल, पण पाठ झालं तुमचं. पाणी पिणार नाही. घरी गेलं. दरवाजा वाजवला. आतून आवाज आला. कोण आहे? हा म्हटला मी आहे. दरवाजा उघड असा आवाज बायकून ऐकला. बायकोला वाटलं हे आजही मोकळ्या हातीच आलं.
बायकोचं टेम्परेचर आतमध्ये घरामध्ये 100 डिग्री सेल्सिअस वर गेलं. आतूनच तन 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 करीत करीत बायको आली. धाडकन दरवाजा उघडला. आता राहू द्या. हा उघडला दरवाजा उघडला. जसा दरवाजा उघडला तसा बायकोच्या गळ्यात त्यानं तो हार घातला. 100 वर्ष टेम्परेचर -0 वर आलं बाबा डायरेक्ट एका सेकंदात. बायको म्हणली बदामाचं दूध करू का, बदामाचा शिरा करू? हा म्हणला काहीच करू नको, हा मासा घे आणि काप. हा मासा काप, तुला तयार कर. मासा घेतला बायकोनं आणि घासला, कापला. तो मासा कोणता होता माहिती का? ज्या माशानं, वा आता माझा प्रसंग संपला. मला ऐकायचं तुम्हाला? ऐका. लक्ष्मी मातेने जे काय त्याला दिलं ते त्याला मिळालं का? नाही मिळालं. मग हे त्याला किती रुपयात मिळालं? 1 रुपयात. पण हा 1 रुपया त्याला दिला कोणी? बोला 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 बोला. दिला कोणी? भाग्यानं दिला. मला एक सांगायचंय, माझ्या कीर्तनात जेवढी लोक बसलेत ना, तुमच्या जवळ सुद्धा 1 रुपया आहे बर का. कोणता? संत नारायणगिरी बाबा आणि दुसरे संत अरुणनाथगिरी बाबा. हा 1 रुपया तुमच्या जवळ आहे, जपून ठेवा, कामाला येईल. म्हणूनच महाराज म्हणले माझं भाग्य उजळलंय. ते कुठं? अभंगाचं पहिलं चरण. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले
अवघे 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 अवघी चिंता अवघी चिंता मारणी अवघी चिंता मारणी संत दर्शनी निहालाव संत दर्शनी निहालाव संत दर्शनी निहालाव संत दर्शनी वा वा टाळी टाळी वाजवा टाळी वाजवा अरे वा कदाचित इतका ताल अवघड आहे गज शंपणा दीपचंद हा छाछड हा ताल इतका अवघड आहे का याच्या टाळ वाजवायचं सुद्धा माणसाला मेळ लागत नाही हे चाल म्हणणं तर लई लांबची गोष्ट आहे कौतुक आहे गड्या कौतुक आहे वा वाजवणं आणि गाणं एवढी सोपी गोष्ट नाही सहजासहजी जुळतच नाही हा लयच गोड लयच गोड महाराज एवढं गोड गायलं ना हा देवस्थान मध्ये जसं नाव आहे तसंच महाराजांनी गाऊन दाखवलं वा आणि महाराज क्या बात आहे असं गाणं कधीतरी ऐकायला मिळतं महाराज कधीतरी महाराज म्हणले उजळले भाग्य आता असं ऐकून बर का हा हा उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली 4 वाजल्यामुळं महाराज म्हणले अवघी चिंता वारली हा वारली पण कशानं वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला संतांच्या दर्शनामध्ये हा लाभ आहे आणि संत कोणालाही आशीर्वाद देत नाही तो आशीर्वाद आमच्या अरुणाथ गिरीजी महाराजांना मिळालाय हा आशीर्वाद प्राप्त करण्याकरता भाग्य उजळण्याचं ठिकाण एकमेव हेच आहे म्हणून तुकोबारायांनी अनुभव सांगितलाय हा गे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा अनुभवानं सांगतोय की यांना या श्री गुरूंना शरण जा आणि ज्याच्या जीवनात श्री गुरु आहे इतराचा लेखा कोण करी मग श्री गुरु ज्यांच्या पर्यंत पोहोचवतात त्यांचं एकदा प्रेमानं भजन विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये मला टाळी वाजवायची हा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हा टाळ टाळ जय विठोबा विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आपल्या नगर जिल्ह्यात एक म्हण आहे की माणसानं लय दाट पेरून आहे दाट पेरलं तर वर कानसाला बारीक पडते तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे पेर मापात असली पाहिजे आणि फट्याच्या बाहेर गेलेलं कोळपता येत नाही हा लय मोठा प्रॉब्लेम आहे आज या कीर्तनाला भेट देण्याकरता आदरणीय सगळे शिर्डीकर मंडळी बरं का एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया बाबाजीवर प्रेम करत आलेला हा सर्व परिवार नवे नवे आदरणीय आमचे अजून साहेब कोणते ते वरगुडे साहेब आहेत सगळी ही मंडळी आपल्या संस्थांवर प्रेम करत आलेले या ठिकाणी सगळे तुम्हा सगळ्यांच्या ठिकाणी विशेष आभार असंच प्रेम आपलं सदैव राहो आपण सुद्धा सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात आपल्या सर्वांचे या ठिकाणी विशेष आभार अभंगाचं एक चरण सुटलेलं आहे पण आता वेळ संपलेला आहे आणि वेळेत थांबणं गरजेचं आहे आणि म्हणून जास्त बोलण्यापेक्षा या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय मग आम्ही संगत करायचे या संताशी निर्वी
हेची मज दे तुकोबाराय मागतात. पण काय संताच्या दर्शनामध्ये? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. कोणते संत? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. उजळ रे भाग्य आता अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. 2 चरणावर आपण बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून आजची ही 3ऱ्या दिवसाची कीर्तन पुष्प आदरणीय बाबांच्या चरणावर समर्पित करून माझ्या वाणीला पूर्ण विराम देतोय. यथामती आता अवकाश. गेल्या 2 तासामध्ये माझ्याकडून काही चुकीचा अपशब्द गेला असेल तर नक्कीच माऊलीच्या अंतकरणाप्रमाणे, मायबापाच्या अंतकरणाप्रमाणे काही चुकलं असेल ना. आई तुम्हाला जास्त त्रास दिला बरं का. काही चुकलं असेल ना तर माईच्या अंतकरणाप्रमाणे समजून घ्यावं. ज्यांना 1 मुलगा असेल त्याने दुसरा म्हणून मला माफ करा. ज्यांना 2 असतील त्यांनी तिसरा म्हणून माफ करा. ज्यांना 3 असतील निदान 4था म्हणून तरी माफ करा. आणि ज्यांना एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. नाही नाही त्याची काही गरज नाही. आमचा बाप श्रीमंत आहे. बाबांना विचारा, आपला माळकऱ्याचा बाप श्रीमंत आहे. आळंदीला जर कधी गेलात तर आपल्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. बाप श्रीमंत आहे, लेकर का नसणार. म्हणून झालेली सेवा समर्पित. गुणीजन मंडळी एवढे गोड आहेत. असं आपल्याकडे जसं ते दळण करण्याची प्रथा असते बघा, असे खडे खडे आपण बाजूला काढतो. ते टाकून नाही दिले तुम्ही, इथं आणले तिथं. आणि एक एक खडा नाही, हिरा हिरा, हे सगळे हिरा जमा करण्याचं काम आमच्या बाबांनी केलंय. बाबांवर प्रेम करत या ठिकाणी आलेत. हो, एक मी असे खडे आहेत, हे हिरे असे आहेत की अनेक पैसे देऊन सुद्धा हे मिळत नाही. पण या फक्त प्रेमापोटी हे सगळे इथपर्यंत आलेत. एकदा जोरदार टाळी वाजवायची सगळ्यांकरता. आदरणीय आमचे सर या ठिकाणी उपस्थित राहिलात. किती गोड पकवाज वाजवतात. ऐकलं का तुम्ही? त्यांची गुपकी एवढी गोड आहे महाराज. तुम्ही ऐकलं? लयच गोड आहे महाराज. असं वाटतं एखादी मंडपातली म्हातारी उचलावून त्यांच्या हा आणि परत ठेवून देऊ, फिकून नको, लागल तिला. हा हा एवढं गोड वाजवतायत सर. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. संतोष महाराज तुम्ही सुद्धा बरं का. वा. आदरणीय अनिल महाराज, त्यांचं धूम फक्त ऐकत राहावं. अशी घोळण्याची प्रथा आहे ना, असं काय वाजवतात बाबा. वा वा वा. अनिल महाराज तुम्हाला सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. अनिल महाराज तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय आमचे गायन सम्राट, गान कोकिळा. असं वाटतं कोकिळाच गातील की काय, असे 2घे जण गाणारे आदरणीय आमचे गायन सम्राट प्रकाशजी महाराज आणि किशोरजी महाराज. एकदा जोरदार टाळी वाजवायची. माझे सगळे टाळकरी बाबा बरं का. तुम्ही सुद्धा सगळ्यांनी गोड साथ दिली. मागे पुढे उभा राही संभाळीत आलिया घात निवाराया. विनेकरी बाबा चोपदार आहेत. साऊंडवाल्यांचं सुद्धा कौतुक आहे. विशेष एवढ्या हॉलमध्ये सुद्धा साऊंड लावणं कठीण आहे, पण तुम्ही लावलात. तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आमचा गजर हरिनामाचे सुद्धा आमचे दादा, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आणि बाबा, माझ्या सुद्धा कीर्तनातून माझी एकच प्रार्थना पांडुरंगाजवळ आहे, असं गोड व्यक्तिमत्व मिळण्याकरता आमच्या सर्वांचं भाग्य असेल. मला वाटतं कदाचित पांडुरंगाजवळ एकच मागणं आहे, कदाचित आमचं आयुष्य कमी कर, पण अशा व्यक्तीला आयुष्य हे लाभो. असे आमच्या आयुष्यातलं कमी आयुष्य होऊ दे, पण आमच्या अरुणाथ गिरीजी महाराजांना ते आयुष्य मिळू दे. महाराज स्वभाव किती गोड असावा हे तुमच्याकडे बघितल्यानंतर कळतं. इतका स्वभाव गोड आहे की असं वाटतं खरंच उरलेलं आयुष्य तुमच्या चरणाजवळ समर्पित करावं. एवढं गोड असा स्वभाव आहे. आणि आम्हाला सगळ्यांना हे व्यक्तिमत्व मिळालंय. पांडुरंगाजवळ एवढंच मागणं आहे, या संतासी निरवी हेची मज दे. मागणीचा अभंग असताना तर हेच अभंग घेतला असता मी. हेची मज दे आणि तुझे काही न मागो देवा. म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय. वाणीला पूर्णविराम. शेवटची चाल म्हणा ना, म्हणा ना. एवढं गोड म्हणा, सरळ सरळ गोड म्हणा. सगळ्यांचा आग्रह आहे. तुका म्हणे होता ठेव.
तुका म्हणे होता ठेवा 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 तो या भावा सापडला तो या भावा तो या भावा सापडला संत दर्शनी हा संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ तो या भावा सापडला तो या भावा सापडला तो या भावा सापडला तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी अंत दर्शनी संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला हे पद्मनाभ जोडला जोडला पद्मनाभ जोडला सारे गपा गपधनी दप गरे 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 निद दसा पद्मनाभ जोडला ए पद्मनाभ पद्मनाभ जोडला
पद्मनाभ ये सारे गपदन गम रे रे गम रे ग धा धा सा धा रे ग धा धा मदने द मगरे ग सारे ग प सारे ग प सारे ग प पद्मनाभ जो मनाला भावणार नाही तर मनाला देवाच्या जवळ नेऊन सोडणारं गाणं या दोघांकडे आहे. म्हणजे अशी गाण्याची पद्धत जर असेल तर बाबाजी नक्कीच देवाजवळ जाता येईल. अशी गाण्याची पद्धत असली पाहिजे आणि ही गाण्याची पद्धत नक्कीच आपल्या या सप्ताहामध्ये आहे. मला तर वाटतं तुम्ही नाही दोघं इथं आलात, माझ्या अडबंगनाथांनी तुम्हाला इथपर्यंत बोलवलंय म्हणून तुम्ही इथपर्यंत आलाय. म्हणून एवढं गोड असं गाणं तुमचं आम्हाला ऐकायला मिळतंय. द्यावे तेवढे धन्यवाद. आमच्या लखन महाराजांचे विशेष आभार व्यक्त करत का माहिती का, कीर्तनकाराला इथपर्यंत येवस्तोवर किती काळजी घ्यावी लखन महाराज तुमच्याकडून शिकावं सगळ्यांना. म्हणजे मलाच नाही यांना सुद्धा किती कॉल करावे याला असा मी बर का बाबाजी मी एवढी कीर्तन केली पण पहिल्यांदा असं मला पाहायला मिळालं बरं का, गायकापासून कीर्तनकारापर्यंत व्यासपीठापर्यंत येवस्तोवर त्याची किती काळजी घ्यावी आमच्या लखन महाराजांकडून शिकावं. महाराज धन्यवाद. असंच प्रेम आपलं राहावं आणि अशीच बाबांची सेवा आपल्या हातून घडो अशी प्रार्थना करतोय. आता बस जास्त वेळ लावण्यापेक्षा थांबण्याचा प्रयत्न करतोय. पुनश्च एकदा माझ्या समोर बसलेले तुम्ही संत मायबाप कृपावंत सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून ही झालेली सेवा अडबंगनाथांच्या चरणावर समर्पून या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय चला विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल हरी बोले ले कुरे वेळे वा कोडे उत्तरी. आदरणीय परमपूज्य आज महाराष्ट्रातील तरुण तडफदार आणि युवा निवृत्त करणारे हरिभक्तीपरायण कविराज महाराज झावरे यांनी झणझणीत कीर्तन केल्याबद्दल एकदा तणतणीत टाळ्या वाजायच्या. आणि त्या ठिकाणी ज्या अडबंगनाथांच्या भूमीत ज्यांचा प्रकाश पडला आणि त्याला किशोर हृदयाने घडवलं आणि त्याचा गिरजीनाथ तयार झाला आणि त्या ठिकाणी अनिल महाराजांचा उदय झाला. या सगळ्यांकरता एकदा जोरात टाळ्या वाजायच्या. आणि या सगळ्यांमध्ये संतोषालाही संतोष वाटला त्याबद्दल संतोष महाराजांना धन्यवाद देतो. टाळकरी बसा. आज अडबंगनाथांच्या या भूमीतलं हे तिसरं पुष्प
सद्गुरू नारायणगिरी बाबांच्या आशीर्वादाने, कृपेने आणि नाथांच्या या भूमीमध्ये जन्मजन्मीच्या पुण्याने हा सुयोग प्राप्त होतो. नाथ परंपरेतलं आपलं हे स्थान 33-34 अध्यायातलं जगप्रसिद्ध अडबंगनाथ महाराजांचं हे स्थान आणि या भूमीमध्ये गुरुवारी नारायणगिरी बाबांनी घालून दिलेली परंपरा वर्ष 22वे धर्मनाथ बीज उत्सव आणि महाराजांचं 3ऱ्या दिवसाचं कीर्तन. आमच्या लखनगिरीची इच्छा होती. मी म्हटलं एक असे महाराज पाहिजे, तरुण पाहिजे, झणझणीत कीर्तन करणारे पाहिजे. त्यांनी मला कविराज महाराजांचं नाव सुचवलं. यूट्यूब मी जास्त पाहत नाही, लोक मला पाहतात, त्यामुळे मलाच वेळ भेटत नाही काय करावा. आणि महाराजांचे कीर्तन लिंक दाखवली, त्यामध्ये आमचे किशोर महाराज मला दिसले. किशोर महाराज शेळके दिसल्यामुळे मी म्हटलं महाराजांची हस्ती मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. कारण आमचे किशोर महाराज जिथे असेल ते कीर्तन सामान्य असू शकत नाही, हा अनुमान प्रमाण होतो. जसं वसंत ऋतू येतो आणि आज प्रत्यक्ष कीर्तन ऐकत असताना महाराजांनी जो भाव टाकला, जे कीर्तन केलं, जे वर्णन केलं, अप्रतिम होतं, अवर्णनीय होतं. आणि म्हणून त्यांचा राजच कवी आहे असे कविराज महाराजांकरता एकदा जोरात टाळ द्यायचा आहे, टाळ्या वाजायच्या आहेत. आणि म्हणून महाराज खूप सुंदर गोड कीर्तन नाथांच्या भूमीत केल्याबद्दल आमच्या संस्थांच्या वतीने आपल्याला धन्यवाद. आज या ठिकाणी योगायोगाने महाराष्ट्रातील एक अत्यंत मोठे मृदुंग सम्राट गिरिजानाथ महाराज आवर्जून या ठिकाणी आले. महाराजांना मी मनापासून धन्यवाद देतो, ज्यांचे आमचे अनेक वर्षाचे जुने संबंध आहे आणि बेटाच्या परंपरेतले ते आहे. आमच्या नगर जिल्ह्याचं भूषण अनिल महाराज टेकोडे, गोड वाजवणारे आणि आम्हाला वर्षभर मदत करणारे, मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी तुम्ही आपण आलात, एकदा जोरात टाळ्या वाजायच्या सर्वांकरता. या ठिकाणी शिर्डीचे नगरसेवक साहेब या ठिकाणी, राजूभाऊ या ठिकाणी आहेत, आदरणीय मयूर भाऊ आपण आहात, सर्जेराव भाऊ रोज येतात, बाबा घोगरे साहेब तुम्ही या ठिकाणी डेली आहे, पारायणला बसलात. आणि देवगड संस्थांचे गुरुवारे भास्करगिरी महाराजांचे सुरक्षा अधिकारी आदरणीय वरगुडे साहेब या ठिकाणी आहे, एकदा जोरात टाळ्या वाजायच्या आहेत. भास्करगिरी बाबाचा बोलावा आल्याचा आनंद आपल्याला वाटतोय, मनापासून धन्यवाद. आमचे परशुराम महाराज ते आज भेट द्यायला आले, त्यांना धन्यवाद. आणि आलेल्या सर्वांना आपल्याला धन्यवाद देतो आहे. सर्व पंक्तीवाले अन्नदाते आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतोय. रोज आपण या ठिकाणी लांब लांबून भाविक येतात, दिवसभर येणं जाणं आपलं चालू असतं. काही कीर्तनाला थांबतात, काही जेवून जातात, काही जेवायला येतात आणि काही दर्शन घेऊन तसेच जातात. पण जे इथे थांबलेले आहेत त्यांना विशेष धन्यवाद देतो, मनापासून धन्यवाद. अडबंगनाथ यूट्यूब चॅनलला हे कीर्तन रोज दिसणार आहे. चित्रीकरण करणारे गजर हरिनामाचे चॅनलवाले, महाराष्ट्रातील मोठा चॅनल गजर हरिनामाचा, ते या ठिकाणी आहे, मनापासून धन्यवाद. महाराजांचा सन्मान आज या ठिकाणी आमच्या अडबंगनाथ संस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. सर्जेराव कोते पाटील साहेबांना विनंती करतो, आश्रमाच्या वतीने आपण सत्कार महाराजांचा करावा. सर्जेराव भाऊ कोते पाटील शिर्डी या. त्यानंतर आदरणीय हरिभक्ती पारायण गिरजे होणारे 2 वाजता आपण त्याचाही लाभ घ्यायचा आहे. यानंतर हरिभक्ती पारायण आदरणीय आमचे लाडके अनिल महाराज टेकोडे यांचा सन्मान आमचे संतोष भाऊला विनंती आहे आपण करावा. आणि आम्हाला नारायणगिरी बाबांच्या चरणाशी एकरूप केलं. एकदा आमच्या किशोर महाराजांकरता एवढ्या जोरात टाळ्या वाजा. माझं मन समाधान नाही होणार. दोन्ही ज्या चाली होत्या, महाराज हे देवस्थान तुमचंच आहे आणि इथून मी असेल नसेल तरी तुम्ही इथं कायमचं यायचं आहे, कायमचं तुम्हाला निमंत्रण. गुरुजी दोघांनाही बरं का, इथून मला सोडायचं नाही, म्हणजे मी आहेच इथं, काही काळजी नाही, पण तुम्ही राहायचं आहे असं त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून दोघांनाही धन्यवाद देतो. आणि दुसरी चाल, हा पहिल्या चालीत तर तुम्ही नसते महाराज, संतोष महाराजांना लोड आला असता, एकट्याला आला असता की नाही महाराज, लोड आला असता. खरं सांगतो काय तुमच्याकडं खाण आहे, खजिना आहे, किती वर्णन करा बरं का गुरुजी प्रकाश महाराज, काय चाली झाल्या. मनापासून कोटी कोटी धन्यवाद कविराज बाबा, इतक्या गोड चाली, हृदयातनं मनापासून धन्यवाद. जय हरी, जय अडबंगनाथ. सर्वांना धन्यवाद. उद्या 2 वाजता कीर्तन. अलख निरंजन आदेश.